नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या तमाम सबस्क्रायबरचं स्वागत करतो. मित्रांनो, आज तरुणांची मुलाखत घेतोय मी आणि या गायकवाड वाडा हा अनिल जयश्री गायकवाड वाडा, याच गायकवाड वाड्यातून एक खासदार या देशाला देण्याचं काम आम्हीच केलं, मीच केलं. माझा मित्र म्हणजे माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड. कारण ज्यावेळेस आम्ही इथं यायचो त्यावेळेस आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही कुठेतरी परकालो. घरी यायचं, त्यानं ताटामध्ये आम्हाला पिठलं भाकरी लगेच खायला द्यायची, लगे आम्ही प्रचाराला जायचो. त्याला सोबत आमचा संजय जिवळीकर मित्र असायचा आणि आम्ही दोघांनी पिंजून काढलं आणि आमचं जे ध्येय होतं की सुनीला खासदार करायचं, त्याला खासदार केलं. आता एक ध्येय, त्याच गायकवाड वाड्यातला एक तरुण ज्याचं नाव आहे विश्वजित अनिल गायकवाड. द अनिल गायकवाडांचे हे चिरंजीव आहेत. द अनिल गायकवाड साहेब, जरा नमस्कार करा आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार. माझं नाव विश्वजित अनिल कुमार गायकवाड. नमस्कार, माझं नाव विश्वजित अनिल कुमार गायकवाड. विश्वजित अनिल कुमार गायकवाड हा तरुण आहे, तडफदार आहे, अतिशय शार्प आहे, बुद्धिमान आहे आणि ते सध्या इच्छुक आहेत. खरं तर आमच्या विश्वजितला खासदार व्हायचं होतं, पण नियती म्हणत असेल आधी आमदार हो, अनुभव घे, मग खासदार हो, असं असेल. म्हणून आता उदगीरमधून ते इंटरेस्टेड आहेत. उदगीरमध्ये उदगीर विधानसभा निवडणूक लढवून आमचा विश्वजित आमदार होणार म्हणजे होणार. तर मग आता चला भेटूया भावी आमदार उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित अनिल कुमार गायकवाडांना मी सन्मानानं माझ्या गाडीत निमंत्रित करीत आहे. चला मग आता भेटूया. माझी गाडी माझा नेता. चला साहेब, मी सन्मानानं बसवत आहे भावी आमदार विश्वजित अनिल गायकवाडांना माझ्या गाडीत. माझी गाडी माझा नेता. मग चला बसूया आपण गाडीमध्ये. चला मग आता मी पण गाडीत बसतोय, गाडीतच एंट्री व्हायचं आहे आणि विचारायचंय काय तयारी केली विधानसभेच्या निवडणुकीची. मग चला मित्रांनो, मारूया फेरफटका उदगीर शहरात. तर आता मित्रांनो, आपण फिरत आहोत उदगीर शहरामध्ये. बंधूंनो, माझ्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळते, प्रचंड प्रतिसाद. फोन एवढे आहेत की आज दिवसाला मिनिमम 10-15 हजार लोक पाहतात आणि 1-1 लाख व्ह्यूज एका माझ्या एपिसोडला मिळणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपण लालासाहेब देशमुखचा घेतला, अर्चनाताई पाटील चाकूरकरांचा घेतला आणि आता हा तिसरा भाग मी घेतोय. तरुण तडफदार होणारा उमेदवार आणि भावी आमदार विश्वजित अनिल कुमार गायकवाड. आता तुम्ही म्हणताल आज रत्नाकर दादांना असे रंगीबेरंगी कपडे असे का घातलेत फुलाचे. हो, बरोबर आहे ना, तरुणाचा इंटरव्ह्यू मित्रांनो, बरोबर गडी. मग वय 63 असलं म्हणजे मी तरुण का नाही? मी तरुणच आहे आणि अजूनही माझ्यामध्ये तीच हिंमत आहे, बरोबर आहे ना. आता आपल्याला विश्वजितला बोलतं करायचं. विश्वजित साहेब, आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव विश्वजित अनिल कुमार गायकवाड. आवाज मोठा आहे. माझा जन्म निलंगा तालुक्यामध्ये झाला होता आणि 1986 मध्ये 30 एप्रिल 1986 मध्ये माझा जन्म झाला होता. त्याच्यानंतर 1990पर्यंत आम्ही लातूरमध्येच राहिलो होतो. पण नंतर माझे वडील ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काम करतात, तर त्यांची ट्रान्सफर झाली मुंबईला. त्याच्यामुळे आम्हाला 1990ला मुंबईमध्ये म्हणजे मुंबईच्या परिसरातला ठाणे. हे कोणाचे चिरंजीव माहिती का? हे कोणतं? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल कुमार गायकवाडचे चिरंजीव आहेत. बरं, काय सांगा नाही पद लोकांना, कारण हे पद काही छोटं नाही आहे. कारण आज मोठे मोठे हायवे त्यांच्या अंतर्गत काम चालू आहे, त्यांचेही चिरंजीव आहेत. तर त्या 1990मध्ये माझ्या वडिलांची पोस्टिंग ही ठाण्यामध्ये झाली होती. त्याच्यामुळे आम्हाला लातूर सोडून ठाण्यामध्ये जावं लागलं. त्याच्यामुळे माझं जे सगळं शिक्षण आहे ते ठाण्यामध्ये झालं होतं. तर 1ली ते 10वी मी सरस्वती सेकंडरी स्कूल
ठाण्यामध्ये शिकलो. 11वी-12वी मी MS ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्समध्ये शिकलो. त्याच्यानंतर मी शिक्षण तुमचं किती आहे टोटल? ते सांगतो. त्याच्यानंतर मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग केलं दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेजमधनं आणि सध्या माझं MBA चालू आहे SP जैन कॉलेजमधनं. आता एक लास्ट सेमिस्टर बाकी आहे. MBA इन जनरल मॅनेजमेंट माझं चालू आहे. ते आता या इयर एंडपर्यंत ते पण संपून जाईल. म्हणजे मित्रांनो, एक सुशिक्षित उमेदवार, एक MBA उमेदवार आणि एक हुशार अभ्यासू आणि बुद्धिवान चालाक्ष उमेदवार तर सध्या मिळतोय उदगीरकरांना. आणि उदगीरकर नक्कीच त्यांना स्वीकारतील याबाबतीत माझ्या मनात कोणती शंका नाही आहे. पण विश्वजित, तुमची लढाई काही सोपी नाही बरं. विश्वजित किती कामाला लागलं? मी सध्या उदगीर आणि पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली आमचं एक फाउंडेशन आहे, इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन. या फाउंडेशनतर्फे आम्ही शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 मूलभूत गोष्टींवरती सध्या काम सुरू केलं आहे. याच्यामध्ये आम्ही आपल्या पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आणि उदगीर आणि जळकोटच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने 20,000 स्कूल बॅग आम्ही वाटल्या आहेत. म्हणजे ते पूर्ण एक स्कूल किटच होतं. त्याच्यामध्ये स्कूल बॅगसोबत 20,000 हो, त्याच्यामध्ये 20,000 स्कूल बॅग आणि त्याच्या प्रत्येक बॅगेमध्ये अर्धा डझन वह्या होत्या, पेन्सिल, पेन होतं, कोड रबर, इरेझर होतं आणि एक टी-शर्ट. असं एक पूर्ण किट आम्ही पर्टिक्युलरली जिल्हा परिषद शाळेच्या आणि काही प्रमाणात संस्थांना पण आम्ही दिलेलं आहे. तर हे आता आमची मोहीम आम्ही सध्या पार पाडतोय. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही आरोग्यामध्ये सध्या 2 ई-ॲम्ब्युलन्स आता आम्ही चालू करतोय उदगीरमध्ये. ई-ॲम्ब्युलन्स म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक ॲम्ब्युलन्स आहे ती. म्हणजे ती फक्त तालुक्यात म्हणजे आता कार्यरत झाल्यात का ते? आल्यात. आता आम्ही ऑर्डर केल्या होत्या, आता आल्यात. आता एखाद आठवड्यामध्ये आम्ही त्यांचं पूर्ण जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस उद्घाटनाला आम्हाला बोलवा. 100%. तर बेसिकली ही ई-ॲम्ब्युलन्स म्हणजे तालुक्यात कुठल्या गर्भवती महिला असेल किंवा वृद्ध असतील, त्यांना समजा दवाखान्यात जाण्यासाठी अडचण होत आहे, तर त्यांनी समजा आम्हाला कॉल केला तर आमची ई-ॲम्ब्युलन्स त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांची जे काही ट्रीटमेंट होईपर्यंत तिथे थांबेल आणि परत त्यांना घरापर्यंत सोडेल. ही सुविधा आम्ही उदगीरमध्ये आणि जळकोटमध्ये आता चालू करणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक म्हणजे मी खूप वेळेस बघितलं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये खूप वेळेस असं गाय किंवा म्हैस किंवा अनेक सारे पशु हे रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाले की तशाच पडलेले असतात. किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जिकडे शेतकरी आहे त्यांच्या घरीसुद्धा आपण पाहतो की त्यांच्याकडे पण पशु असतात. तर त्यांचे कुठे पशु आजारी पडले किंवा अशा रस्त्यावरती त्यांचं काही ॲक्सिडेंट झालं तर त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं हे एक थोडी किचकट प्रोसिजर आहे. कारण तेवढी आपल्याकडे ती यंत्रणा नाही आहे इकडे. म्हणजे आपल्याला एखादा टेम्पो हायर करायला लागतो, मग तो यायला वेळ लागतो, मग तोपर्यंत तो पशु तिथेच तडफडत किंवा असं त्याला लवकर त्याच्यावरती विलाज चालू करता येत नाही. तर या उद्देशाने आम्ही एक वेटरनरी ॲम्ब्युलन्स म्हणजे पशु रुग्णवाहिका ही चालू करतोय. की आली का येणार? हो, हे ऑर्डर केलेलं आहे आम्ही. हे सगळं आता आम्ही ऑर्डर सगळं निवडणुकीच्या अगोदर येणार का? येस. म्हणजे आमच्या ई-ॲम्ब्युलन्स तर उदगीरमध्ये आलेले आहेत ऑलरेडी. आता फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस बाकी आहे. ही ॲम्ब्युलन्स आमची ऑर्डर केली आहे. ही सुद्धा आता एक 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही एक्सपेक्ट करतोय. हे आरोग्याच्या विषयी झालं. आणि अजून तिसरी ॲम्ब्युलन्स पण आहे. एक तिसरी ॲम्ब्युलन्स म्हणजे जी कार्डियक ॲम्ब्युलन्स ज्याला म्हणतात ICU ॲम्ब्युलन्स. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण ऑक्सिजन सप्लाय असतो की एखादा कुठला सिरियस पेशंट असेल तर त्याला समजा आता आपल्या लातूरमध्ये कुठलं मोठं रुग्णालयामध्ये जर त्याची ट्रीटमेंट होत नसेल, त्याला हैदराबाद किंवा औरंगाबादसारख्या मोठ्या शहरामध्ये तिथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर घेऊन जायची गरज पडली तर अशा वेळेस ही ॲम्ब्युलन्समध्ये जवळजवळ 3 ते 4 तासाचा ऑक्सिजन सप्लाय असणार आहे. आणि ती ॲम्ब्युलन्स त्या पेशंटला लातूरमधनं आपण औरंगाबाद किंवा हैदराबाद किंवा अजून इतर चांगल्याच मल्टीस्पेशालिटी माझ्या मतदारसंघातला हा पेशंट वाचला पाहिजे ही प्रामाणिक भावना आमच्या विश्वजितची आहे. हो. मित्रांनो, पाहिलं का किती तयारी आमचा विश्वजित. अरे बघा, भाजपवाल्यांना विचार करा जरा. एवढा तयार ब्रँड आजकाल मिळतो तुम्हाला. आणि नेक्स्ट नक्कीच विश्वजितचा विचार व्हायला पाहिजे. बरं विश्वजित, विकासाबद्दल अजून काय विजन आहे? ह्याच्यानंतर आमचं फाउंडेशन जे आहे ते तिसरं जे कॅटेगरी आहे जे रोजगार, ह्याच्यावरती पण आम्ही काम करतोय. आम्ही उदगीर शहर आणि तोंडार येथील 50 महिलांना हे बॅग शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 5 ते 10 शिवणकामाच्या मशीनसुद्धा आम्ही विकत घेतल्या आहे. ह्याचं म्हणजे आम्ही त्या महिलांना 50 महिलांची एक बॅच असते. आम्ही त्यांना बॅग शिवणकामाचं प्रशिक्षण देतो की जेणेकरून त्यांच्यामध्ये ती स्किल डेव्हलप होईल, ते बॅग शिवू शकतात. आणि आमच्याकडे असे काही वेंडर्स आहेत की
जे म्हणजे त्या bag बॅग्स विक्री काय करतात. करणार तुम्ही? बॅग्स नाही तेच आम्ही ते त्या वेंडर जे आमच्याकडे वेंडर आहेत हा. आम्ही त्या महिलांकडून ते बॅग त्या वेंडरसाठी शिवून घेणार हा. आणि त्याचा जे काही मानधन आहे महिलांचं की त्यांना शिवणकामाचं जे मानधन आहे ते हो. त्यांना आम्ही घर बसल्या मिळणार. म्हणजे एखाद्या महिलेला जर बाहेर जायची गरज नाही, म्हणजे घरी बसल्या बसल्या त्यांच्या फावल्या वेळामध्ये ते शिवणकामाचं ट्रेनिंग मिळाल्यामुळे ते आम्हाला बॅग शिवून आम्हाला देतील. आम्ही ते वेंडरपर्यंत पोहोचून महिलांना त्यांचं शिवणकामाचं मानधन आम्ही त्या ठिकाणी द्यायची ही एक मोहीम आम्ही आता चालू केली आहे रोजगारासाठी. म्हणजे आरोग्य, रोजगार. आता रोडच्या बाबतीत आता काही सांगायचं नाही, गरजच नाही, कारण यांचे पिताश्रीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक आहेत, बरोबर आहे. तर त्यामुळे विकासाचा निधी तिथे कमी पडणार नाही, बरोबर आहे ना विश्वजित? अजून म्हणजे आता सध्या मला एक सांगा, तुमचा मतदारसंघाचा अभ्यास झाला का? हो, मतदारसंघामध्ये माझा अभ्यास झाला. आज उदगीर सरकारांची समस्या काय? उदगीरमध्ये समस्या म्हणजे आता उदगीरमध्ये शहरामध्ये तर आपण बघत असाल की चांगल्या बिल्डिंग बनल्या आहे, चांगले रोड झाले आहेत. पण जर आपण ग्रामीण विभागाकडे गेलो तर ग्रामीण विभागामध्ये जी रोड्स आहेत अजून त्यांची दुरुस्ती किंवा त्यांचं जे नूतनीकरण हे आपल्याला करणं आवश्यक आहे. तर प्रामुख्याने ग्रामीण विभागावरती आपल्याला भर द्यावा लागेल. ह्याच्या व्यतिरिक्त उदगीरमध्ये जर उदगीरचं मार्केट आहे, उदगीर हे हैदराबाद आणि म्हणजे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र या 3 स्टेटच्या जवळचं एक शहर आहे आणि ह्याला जे मार्केट आहे हे तिन्ही स्टेटच्या मार्केटला एक कनेक्टिंग मार्केट बनू शकतं. तर आपल्याला या मार्केटवरती सुद्धा जास्त प्रकारे अजून डेव्हलप करू. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही आपल्याला डेव्हलपमेंट करता येऊ शकते? हो, तिथे सुद्धा आपण बऱ्या प्रकारामध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो. आज जरी आमचा विश्वजित मुंबईत राहत असला, ठाण्यात राहत असला, शहरी बोलणं असलं, तर माझ्या उदगीरकरांनो, या तरुणामध्ये एवढे प्रचंड गट्स आहेत, काहीतरी जिद्द आहे करून दाखवण्याची, आणि नक्कीच उदगीरकर आशीर्वाद देतील. तसं पक्षसुद्धा आशीर्वाद देण्याची शक्यता आहे. आणि आता मला एकच प्रश्न विचारायचा आहे विश्वजित, टक्कर बहुत भारी आहे म्हणजे संजय बनसोडेला पराभूत करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ते? माझं म्हणजे मी ॲज जे संजय बनसोडे साहेब आहेत, मी बनसोडे साहेबांना एक म्हणजे असं आपला काय म्हणतात की अपोनंट किंवा असं नाही म्हणत आहे मी. सध्या माझं असं आहे की आता सध्या महायुतीसाठी बनसोडे साहेब उमेदवार आहेत, तर बरोबर आहे, ते जाहीर त्यांचं काम चालू. हो, पण माझं असं म्हणणं आहे म्हणजे आमच्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांचं की उदगीर हे गेल्या तुम्ही जर 5 टर्मचा जर अभ्यास केला तर उदगीरवरती हे भाजपचं डॉमिनन्स राहिलेलं आहे पहिल्यापासून. आता गेल्या वेळेस फक्त एकदाच आता भाजप हारून राष्ट्रवादी. नाही, मला काय म्हणायचं विश्वजित की भाजप लोकसभेला उदगीर मायनस गेलं. नाही, लोकसभेला प्लस होतं. नाही, आता या परवाच्या श्रंगारी पडले तेव्हा नाही, आम्ही 4000 प्लस. आता सध्या प्लस आहेत तुम्ही उदगीरमध्ये? उदगीरमध्ये प्लस होते 4000. मग उदगीरमध्ये जर 4000 भाजप पुढे असेल तर आता तुमच्या समोर मग म्हणजे आता त्याच्यातून तुम्हाला तोंड देऊन तिकीट मिळवायची फार मोठी कसरत आहे. जर भाजपने सांगितलं की आम्ही अजितदादाला नाराज करू शकत नाही, तर संजय बनसोडे अजितदादांचा अक्षरशः जवळचा मित्र आहे, म्हणजे आम्ही कित्येक वेळा ते अनुभवलेलं आहे. तर मला नाही वाटत की अजितदादाला एकनाथ शिंदे नाराज करतील, संजय बनसोडे टाळून तुम्हाला तिकीट देतील. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? त्याने प्रामुख्याने आम्ही उदगीरची जी जागा आहे ही भाजपसाठी सोडून द्यावी, ह्याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी लातूरच्या सगळ्यांनी आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे पक्षश्रेष्ठींना की ही उदगीरची जागा आहे ही भाजपचा गड राहिला, उदगीर हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे उदगीरची जागा ही महायुतीमध्येच भाजपला सोडून द्यावी असं आम्ही निवेदन करतोय. आणि मला अशी अपेक्षा आहे की आमचे पक्षश्रेष्ठी जे आहे ते आमच्या निवेदनाला मान देऊन उदगीर मागतील. बरं, भालेराव गेल्यानं काय फरक पडतो? भालेराव साहेबांचं तसं म्हणजे आपल्या पक्षामध्ये ते 10 वर्षापासून आमदार होते. नाही, भालेराववर अन्याय झाला म्हणून भालेरावांनी भाजप सोडलं. आता भालेरावांना तिकडून गाजर दाखवण्यात आले की तुम्हाला तिकीट देऊ. हे तुमच्यासमोर भालेराव सुद्धा उमेदवार होऊ शकतात अपोजिट. नाही, होऊ शकतील. आता जे काही उमेदवार येतील ते आता त्यांची तयारी सुरू झालेली आहे.
नाही 100% म्हणजे आता भालेराव साहेब का तिकडे गेले किंवा त्या पक्षाचं काय गणित आहे त्याच्याशी मताच्या भालेराव जाण्यानं तुम्हाला फायदा झालाय का लॉस? भालेराव साहेब तिकडे गेल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला फायदाही आहे आणि तोटाही आहे. काय फायदा? काय फायदा? फायदा म्हणणं फायद्यामध्ये असा आहे की म्हणजे तिकिटामध्ये जी कॉम्पिटिशन बघा, एक स्पर्धक कमी झाल्याचा आनंद. अरे मित्रांनो टाळे वाजवून जरा, एक स्पर्धक कमी झाला आमच्या विश्वजितचा, बरोबर आहे का नाही? म्हणजे ते एक आनंद आमच्या विश्वजितला आहे. हो, पण त्यांची जी संघटना आहे पक्ष म्हणजे पक्षाला जी एक मदत झाली असते ती मदत जरा आम्ही वंचित होतो, तेवढी मदत वंचित राहू. तरी पण तुम्ही लोकसभेला प्लसमध्ये आहेत, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आहे. मित्रा, काका आणि पुतणे बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजितदादा, हे काका पुतण्यांचं नाराजी राजकारणात वारंवार दिसते. तसं लातूर जिल्ह्यात सुद्धा राजकारणात काका पुतण्यांची नाराजी दिसते असं माझा अंदाज आहे. आपले काका खासदार सुनील गायकवाड हे नाराज असल्याची चर्चा लातूर शहरात सुरू आहे. हे कितपत खरं? प्रथमतः तर मी सांगतो की पूर्ण आमच्या संपूर्ण गायकवाड घराण्यामध्ये आमचे जे परमपूज्य दादा आहेत बळीरामदादा गायकवाड, हा दादांचे संस्कार आमच्या सगळ्यांवरती आहेत. आणि आम्हाला आमच्या दादांनी नेहमी शिकवलं आहे की आमची फॅमिली म्हणजे एक पूर्ण संघटित परिवारच आहे. म्हणजे ती तुम्ही गोष्ट तर ऐकली असेल ना की एक लाकूड लवकर तुटतं, सगळे लाकूड जॉईन झाले की ते तुटत नाही. आणि त्याच्यावर नाना पाटेकरच्या भाषेत मी सांगतो, एक लाठी को तोडना आसान है, लाठी को भारे को तोडना बहुत मुश्किल है. बळीराम गायकवाड का लाठी का भार आहे. बरोबर, तर आमच्या दादांची तशी शिकवण. माझा आवाज ऐकवला तुम्हाला मित्रांनो, मजा येईल जरा म्हणून. त्याच्यामुळे आमच्या दादांनी आमच्या परिवाराला किती काहीतरी झालं, कुठलंही संकट आलं, काही झालं तरी आमचा परिवार हा नेहमी एकमेकांना सपोर्ट करूनच राहतो. त्याच्यामुळे मला कधी दादाची आता इतकी आठवण आणली तुम्ही. दादाला माझा दादा कोणकीचा आवाज खूप आवडायचा. दादा सकाळी नेहरी करताना, भाकरी करताना मला फोन यायचा सुनीलचा, दादा जेवण गेलेत, एकदा येऊन दादा कोणके ऐकून जा. मग मी पटकन, माझं घर तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, मी लगेच यायचं की दादा कोणके ऐकवायचं की दादा पुन्हा चतकोरभर भाकरी जास्त खायची. त्यामुळे दादाचं 2-4 महिने आयुष्य वाढलं. ते दादा कोणके नेहमी ऐकायचे आमचे दादा. दादा काय ऐकायचे? अहो काय चाललंय बळीराम बंद, मी म्हणायचं अहो गायकवाड वाड्यात मी आलो आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्ही आता पटकन भाकरी खाव बरं. म्हणून दादा जेवायचे. सहज सांगा वाटलं तुम्हाला. ही पुढे चलूया मुलाखत. मित्रा, म्हणजे शेवटी तुम्ही एकच. हो, 100%. मला म्हणजे आमच्या घरामध्ये असं काहीच वातावरण बिलकुल नाहीये. काका तुमच्या व्यासपीठावर येणार? 100% येणार. आम्ही कालच एकत्र होतो. इनफॅक्ट काल उदगीरमध्ये एक संविधान यात्रा आम्ही जी काढली होती, संविधान जागृती यात्रा, ही आमच्या पूर्ण संघटनेने काढली होती. त्याच्यामध्ये मी आणि माझे काका आम्ही दोघे त्या यात्रेमध्ये पूर्ण शाहू चौक ते अण्णाभाऊ साठे चौक इथपर्यंत चालतही गेलो आणि नंतर ते संजय नगरमध्ये जे हे आहे जो हॉल होता तिथे आम्ही एकत्र बसून तो पूर्ण प्रोग्राम अटेंड. मग आता त्या चर्चेला आपण पूर्णविराम देऊया की सुनील गायकवाड आणि विश्वजित गायकवाड मध्ये काही वाद आहेत. सुनील गायकवाड नाराज आहेत. कारण सुनील गायकवाडची नाराजी अशी होती की लोकसभेला विश्वजितचं नाव पुढे आलं होतं आणि जे काही 2-4 लोक त्यांचे फायनल झाले होते त्यामध्ये विश्वजितचं नाव होतं. त्यामुळे सुनीलजींना वाटलं की माझं तिकीट कटलं विश्वजित म्हणत. तसं काही नाही आहे. पक्षश्रेष्ठीचा हा निर्णय आहे आणि आता तेवढ्याच उदाहरणार्थ आमचा सुनील आपल्या वाड्यात आमदारपद आणल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. मित्रांनो, आता पुढचा एक प्रश्न मला विचारायचा आहे. विश्वजित आणि गायकवाड रागीट आहेत का? रागीट तर नाही आहे. तसं माझा स्वभाव एकदम माझ्या वडिलांसारखाच आहे. तो माझ्या वडिलांनंतर ओळखतात. अहो, तुमच्या वडिलांच्या लग्नाची शूटिंग मी केलेली आहे. काय योग बघा. आता त्यांच्या मुलाची मुलाखत घ्यायचा योग मला झालाय. तुमच्या त्या वाडा आहे त्या वाड्याच्या वास्तुशांतीचं चित्रीकरण माझ्या हातावर झालेलं आहे. त्यामुळे माझे गायकवाडांचे परिवाराचे संबंध काही फार नवीन नाहीत, फार जुने आहेत. म्हणजे अनिलच्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे झाले. यापेक्षा मी अजून काय सांगू. आज त्यांचा मुलगा मला इंटरव्ह्यू देतोय. काय मला खूप छान वाटतं, आनंद वाटतो की एक मुलगा, एक तरुण आज एखाद्या मतदारसंघासाठी लढतोय, झगडतोय. विकासाची व्हिजन आहे, विकासाची दृष्टी आहे.
बरं, तर मला एक सांगा, जर अजितदादांनी युती ही तुटली तर तुम्हाला भाजपकडून तुम्ही तिकीट मागणार का? हो, 100%. म्हणजे माझे प्रयत्न हे नेहमी फक्त माझ्या पक्षाकडूनच उमेदवारी मागण्याचे आहेत. अगोदर तर पक्ष अगोदर तुमचे प्रयत्न आहेत की ती सीटच भाजपला सोडून? हो, सगळ्यात पहिले ती सीटच आम्ही भाजपला सोडण्याचे प्रयत्न करतो. संजय बनसोडे कुठं उभं राहा? तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता शेवटी दोघे माझे मित्र आहेत, मला त्याची काळजी आहे ना हो, कारण तो पण मित्रच आहे. बरं, काही हरकत नाही. मला काय म्हणायचं आहे, हे फार राजकारण आणि समाजकारण याची कुठंतरी गफलत होती. ही तुमचं जे विजन आहे मी पाहतो, द्यायला सुद्धा मित्रांनो दानत लागतं. दानत आज 20,000 बॅग वाटल्या त्यांनी, अन्नदान घडतंय, मोठे मोठे कार्यक्रम करतात. आता मला आज सगळ्यात मोठी गरज उदगीर शहराची अशी वाटते, मी तरुणांच्या हातासाठी रोजगारासाठी आपले काय प्रयत्न राहतील? हो, उदगीरमध्ये तरुण एक मोठ्या प्रमाणात त्यांचा वर्ग आहे. जसं हितेंद्र ठाकूर वसई विरारमध्ये कॅम्प भरवतात हो. आणि मुंबईच्या 5-50 कंपन्या येतात आणि त्यांना जॉब देतात, असं काही विजन तुमचं हो आहे ना. आम्ही तुमचं काही बोलणं झालंय म्हणून मला कळलं काही कंपन्यांशी? हो, आमचा आता लवकरच आम्ही एक मोठा रोजगार मेळावा उदगीरमध्ये घेणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जेव्हा मुलं 10वी किंवा 12वी नंतर जी करिअर घेण्यासाठी म्हणजे आपल्या ग्रामीण विभागामधल्या मुलांचं खूप लिमिटेड चॉईसेस त्यांना माहिती असतात, तर आपण त्यांना कन्सल्ट करणं, त्यांना गाईड करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग पण आम्ही लवकर सुरू करणार आहे आता. आणि त्याच्यानंतर आम्ही उदगीरचे जे तरुण आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे, अशा रोजगारासाठी आम्ही खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. मला असं कळलं की बोलणं झाले 2-2.5 हजार तरुणांना ताबडतोब नोकरी देण्याचा तुमचा माणूस आहे. 100%. आम्ही लवकरच हा महारोजगार मेळावा उदगीरमध्ये भरवू. कसं होतं बरं का विश्वजित, सत्ता आणि संपत्ती आली की माणूस जरा बदलतो. विश्वजित बदलणार आहे का? नाही, म्हणजे तर ते मी तुम्हाला ते सांगतो की आम्हाला जे हे समाजकार्याचं जे वेळ आहे आमच्या पूर्ण परिवारात, हे आमच्या परत दादांकडूनच आम्हाला शिकून मिळाले आहे. दादांनी त्यांच्या परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी भरपूर सारं समाजकार्य केलं होतं. आणि एक शिक्षक असून त्यांनी मुलांना शिकवलं मोठं. हो, त्यांनी खूप सारे जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना म्हणजे मग मोफत शिक्षण द्यायचं काम केलं, त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या फीज वगैरे भरल्या त्यावेळेस. नंतर माझे वडील आणि माझे काका त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यभर खूप मोठ्या प्रमाणावर समाजकार्य केलं. त्याची नोंद तर सगळ्या लातूरकरांनी नाही तर पूर्ण महाराष्ट्राने घेतलीच आहे. तसं काय प्रकारचं समाजकारण माझे वडील आणि माझे काकांनी केलं आहे आणि त्याचा आता वारसा आम्ही चालवतो. तर त्याच्यामुळे असं काय बदल होईल असं काय मला वाटत नाही. साखर कारखाना काढायचा विचार आहे? नाही, अद्याप तरी त्याचा काय माझा विचार नाही. म्हणजे आता कसं आहे, राजकारणी लोकांना लगेच साखर कारखाना काढावा वाटतो, लगेच FRP मध्ये कट मारायची, लगेच शेतकऱ्यांची अडवणूक करायची, लगेच ऊस घेऊन जाणार म्हणून धमकी द्यायची, त्याच्यामुळे मतं मिळतात. बरोबर आहे ना मित्रांनो? असं वाटतं सर्वांना. तर असं काय पहा, राजकारण, समाजकारण आणि शेवटी अर्थकारण, बरोबर आहे का? त्यामुळे ही सगळी सांगड घालण्यासाठी अशीच कारखानदारीत आपलं घुसायचा विचार असायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तुमच्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा आहे, त्याच्यातून तुम्ही रोजगार निर्माण होऊ शकतो. अद्याप तरी जसं माझं शिक्षण हे इंजिनियर सिव्हिल म्हणजे शिक्षणाकडे भर जास्त आहे. नाही, शिक्षणमध्ये माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे आणि माझा बांधकामाचा ऑलरेडी व्यवसाय आहे. आम्ही म्हणजे ब्रिज कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी काम करतो. पूर्ण महाराष्ट्रभर माझे ब्रिजचे प्रोजेक्ट चालतात आणि मला असं वाटतं की ते मी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि माझा त्याच्यावरच भर राहिलं. तर अजून पुढे कुठला कारखाना काढायचा, काय काढायचं त्याच्याबद्दल तरी अद्याप माझं विचार नाही. गरिबी आणि श्रीमंती याच्यामध्ये दुवा जोडणारा ब्रिज बांधण्याचं काम आता तुम्हाला करायचं. म्हणजे मध्यमवर्गीयाला श्रीमंत करायचं आहे, गरिबाला मध्यमवर्गीय करायचं आहे आणि ज्याच्या घरात अन्न नाही, रोटी नाही, अशा लोकांच्या घरात रोटी पोहोचवायची. असा हा समाजाचा ब्रिज, असा हा जातीवादाचा ब्रिज, असा हा जातीय सलोख्याचा ब्रिज आणि असा हा मानवतेचा ब्रिज आदरणीय दादांना पुण्यस्मरण करून आपल्याला घडवण्याची शपथ आपल्याला आज या कार्यक्रमात आपल्या विश्वजित घ्यावी लागेल. विश्वजित, उदगीरकरांना तुम्ही काय सांगू इच्छिता? उदगीरकरांना मी म्हणजे म्हणू शकतो की मी एक सुशिक्षित
म्हणजे सुशिक्षित आहे. माझ्याकडे एक विजन आहे उदगीरसाठी. माझ्याकडे एक तरुण असल्यामुळे एक एनर्जी, एक ऊर्जा आहे. तर जर उदगीरकरांचा जर मला आशीर्वाद मिळाला तर उदगीरकरांसाठी खूप काही करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. तर उदगीरकरांनी मला आशीर्वाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो. बरं, उदगीरकर आशीर्वाद देतील यामध्ये कोणती शंका नाही आहे. पण मला असं एक सहज एक विचारू, विश्वजित विचारू, तुम्ही लातूरला घर पण आहे, तुमचा वाडा पण आहे, हो आहे, बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, जरी आम्ही देशमुख उभा टाकले काय हरकत नाही, जातीवादाचा काही प्रश्न येत नाही. ओपन मधून तुम्ही उभा टाका लातूरमध्ये. नाही पर्टिक्युलरली उदगीर कसं आहे, का देशमुखाशी टक्कर घ्यायला भीती वाटते? नाही उदगीर इथे माझ्या आईचा जन्म झाला आणि उदगीरमध्ये आईचा जन्म झाल्यामुळे मला त्या जागेबद्दल जरा जास्त म्हणजे प्रेम आहे. हा मातृभूमी आईच्या नाळेचं नातं लागले तिथे, आईची नाळ जोडली. त्याच्यामुळे मला जास्त भावनिक मी उदगीरसाठी जास्त. खरं तर तुम्ही अमित देशमुखाच्या विरोधात शोभता बरं का विश्वजित, चांगली टक्कर देऊ शकता तुम्ही अमितला बरं का. असं एक मला कलाकार म्हणून आता आम्हाला कसं आहे, जो न पाहे रवी तो पाहे कवी, बरोबर आहे का. आम्ही डोळ्यासमोर इमेजने आणलं, जर विश्वजित अमित समोर दिला तर कसं होईल. जसं आम्ही शिवाजी कवेकरांना विलासराव समोर, तसा एक विश्वजित सारखा तरुण तडफदार देखना उमेदवार जर लातूरला मिळाला तर लातूरचं भाग्यच आहे आपलं. म्हणजे तशी मानसिकता आहे का जर गरज पडली तर? नाही मला वाटतं की म्हणजे मला जसं उदगीरवरती जास्त प्रेम आहे माझं, आणि उदगीरकरांना अजून कसं मी जास्त समृद्ध करेन, उदगीरला अजून कसं डेव्हलप करेन, त्याच्यासाठी माझं जास्त चांगलं विजन मी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, मी जे बोललो ते सहज बोललो, पण सगळं लक्ष उदगीरवर आहे. जर विश्वजित आता मुद्द्याचा प्रश्न करा, आपण मुद्द्याला पुन्हा तुम्हाला लोकसभेसारखं तिकीट नाही मिळालं, आता माणसानं शुभ बोलणाऱ्या म्हणतात, पण मी शुभ बोलायलो बरं का, तुम्हाला तिकीट मिळव असं म्हणतो, पण आपलं थोडं जर तर केल्याशिवाय कार्यक्रम तरी कोण बघणार आहे, बरोबर आहे ना. म्हणून जर तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढण्याची तयारी आहे का? नाही तिकीट जर नाही मिळालं तो आता म्हणजे मला तरी सध्या जसं तुम्ही म्हणत आहात की अशुभ बोलायचं नाही, मी तो शुभ बोलणार आहे, अशुभ बोलणार आहे, मी शुभच बोलतो बरं. तो अशुभ विचार येऊच देत नाही लोकांमध्ये. सध्या पॉझिटिव्ह की आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्ष ही जागा उदगीरची भारतीय जनता पक्षाचा गड असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडून घेईल आणि महायुतीकडून मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, इच्छुक उमेदवार म्हणून मी प्रयत्नशील नेहमीच नाही. छंद काय? छंद मला वाचन. लग्न झाले? लग्न झालं? काय मुलं काय? नाही अजून मुलं नाही. मग लवकर होऊ द्या, मग आता निवडणूक झाली की तो एक आशीर्वाद तुम्हाला देऊन टाकतो. लवकर 2-5 वाड्या तिकडू द्या. बरं आता मला एक सांगा, मी तुम्हाला अपक्ष का म्हणतोय? शेवटी आता हे वय तुमचं प्रवेश करायचं कसं का होत नाही? राजकारणात एक ब्रँड आणायचं हे वय, मागं राहिला तो मागं राहिला, पुन्हा 5 वर्षांनी त्याची वाट बघायची, बरोबर आहे. मग तुम्हाला तेवढ्या ताकदीनं तेवढ्या तयारीनं कुठलाही निर्णय घ्यायची तयारी ठेवावं लागणार आहे, तर तुम्ही राजकारणात यशस्वी होतात. आणि हे आम्ही विलासरावांना 20-20 वर्ष आधी म्हणत होतो, साहेब तुम्ही भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. आणि साहेब आमच्यावर चिडायचे, अरे काय लावलंय भाई भाई म्हणायचे. आणि खरंच झाली एक दिवशी, खोटं नाही सांगत, पहिला फोन रत्नाकर असतो, अरे मी मुख्यमंत्री झालो. म्हणजे कसं असतंय की आता आमदार 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 शेवटी एवढं की विश्वजित आमदार करायचाच आहे. तसं तुम्ही ठामपणे राहा. आणि संजय बनसोडे तुमच्यासाठी धोक्याची घंटी आहे, संभाल के रहो मित्रा, आ रहा है शेर, और देखना भी है. आणि चांगला स्वभाव फार छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायकवाड परिवार अजून जमिनीवर आहे. सत्ता आणि संपत्तीची मस्ती त्यांच्या अंगात नाही आहे. कारण सुनील गायकवाड सुद्धा अजूनही भेटला की गळ्याला मिठी मारतो, काय दादा मी माझ्या बामणाच्या घरी पूर्णाची पोळी खायला जे खासदार घर पहिल्यासुरू कोण आला असेल? संजय बनसोडे परवा आले, पण सुनील गायकवाड त्यांची मंडळी आली खास जेवण्यासाठी. आणि माझ्या इथं जेवण करून जाऊन त्यांनी शपथ घेतली खासदारकीची. हा मला अभिमान आहे, कारण आम्ही एवढं मित्रप्रेम जपलेलं आहे या परिवाराबद्दल. तसं सगळ्याचीच प्रेम आहे, पण जरा गायकवाड परिवारासाठी विशेष प्रेम आहे. तर मित्रांनो, सुनील गायकवाड परिवारांचा हा एक पुढचा वारस, राजकीय वारस निर्माण होतोय, त्याला आशीर्वाद द्या. आणि एक आता
आपण एक छोटंसं तुमच्या अंगात एखादी कला काही आहे का, म्हणजे असं जे प्रेक्षकांना दाखवू इच्छितात, काय गायन वगैरे काही काय? नाही, माझे वडील जास्त चांगलं गातात माझ्यापेक्षा. अरे पण अनिल गायकवाड गाणं म्हणतात? अरे खूप सुंदर म्हणजे सुट्टीच्या दिवशी कॅरिओके तुम्ही म्हणून दाखवा बरं एखादा, वडिलांचा गुण येतो मुलामध्ये, तुम्ही म्हणून दाखवा एखादा गाणं. नाही, मी गायला सुरू केलं कदाचित तुमचे व्ह्यूज कमी होतील. नाही, आमचे व्ह्यूज तर ही मुलाखत बघून वाढणार 100%. उत्किरात या मुलाखतीत चर्चा होणार आहे, मी 100% तुम्हाला सांगतो. कोणतं म्हणजे काय एखादा छंद आमच्या प्रेक्षकांची करमणूक करायचा असं, आता काय एखादा आवाज काढता येतो? गाणं म्हणू शकतो. गाणं म्हणू शकतो. मला वाटतं आपण सगळ्यांनीच गाणं हो म्हणून आम्ही तुम्हाला साथ देऊ ना. मला पण येतं थोडं गाणं. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. जोरदार टाळी होऊन जाऊ दे एकदा विश्वजीतसाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या नवीन नेत्यासोबत. पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलवर. माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.